नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार। मंत्री गिरीश महाजन जरांगेंच्या भेटीसाठी संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जाणार। बीडमध्ये 23 डिसेंबरला जरांगे पाटलांची इशारा सभेचं आयोजन। सभेच्या नियोजन आणि तयारीसाठी मराठा समाज बांधवांची बैठक। वर्धातील ओबीसींच्या सभेला छगन भुजबळांची अनुपस्थिती। प्रकृतीच्या कारणानं दौरा रद्द, तर वडेट्टीवारांची देखील सभेकडे पाठ। पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समितीचा एल्गार मेळावा संपन्न। ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी। नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ आमदार नितेश राणेंविरोधात मराठा समाज आक्रमक। येवल्यातील सुरेगाव येथे प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखेंचा ताफा अडवला। शेवगावमधील ठाकूर निमगाव परिसरात विखेंचा ताफा अडवत सकल मराठा आक्रमक झाले। नांदेडमध्ये मराठा समाजानं उधळून लावली आहे ठाकरेगडाची बैठक। उद्धव ठाकरे उद्या नांदेडला येत असल्यानं शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदेडमध्ये मराठा समाजानं उधळून लावली ठाकरेगडाची बैठक। उद्धव ठाकरे उद्या नांदेडला येत असल्यानंच शासकीय विश्रामगृहात ही बैठक सुरू होती आणि या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असतानाच मराठा समाज आक्रमक झालाय। गोंदियात ठाकरेगडाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा। आमदार भास्कर जाधवांच्या स्वागतासाठी बाईक रॅलीचं आयोजन। नाशिकच्या चांदवडमध्ये ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या योजना रथाला ग्रामस्थांचा विरोध। केंद्र सरकारमुळे कांद्याचे भाव घसरल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त। बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घेतली भेट। उदय सामंत यांच्या सोबत राजापुरात नारायण राणेंची सभा। केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवावी। उद्यापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध मागे। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणं हा मूर्खपणाचा निर्णय। केंद्र सरकारनं हा निर्णय अंशतः मागे घेतलाय, त्याचं स्वागतच। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारनं पूर्ण ताकदीनं इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी। इथेनॉल निर्मिती धोरणाबाबत केंद्रानं धरसोड भूमिका घेऊ नये, समरजित घाडगे यांची मागणी। गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी संघटना काँग्रेसच्या वाटेवर। संघटनेमधील अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सामील होणार। कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगावमध्ये आमरण उपोषण सुरू। तातडीनं दखल न घेतल्यास सोमवारी मोठं आंदोलन करणार। राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा। कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर कोसळलेत। नाशिकच्या येवला बाजार समितीमधील कांद्याला सरासरी आता 1500 रुपये दर। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1,500 गाडी कांद्याची आवक। कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर घसरले। आज बाजार बंद ठेवण्याचा निर्णय। परभणीत ऑल इंडिया ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप। आणि संपामुळेच डाक सेवा विस्कळीत। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्यासाठी आंदोलकांची भूमिका। गोंदियात मुख्य डाक कार्यालयासमोर डाक सेवकांचा संप। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप। डाक सेवा ठप्प। गोंदियात मागील 10 वर्षांपासून अनुकंपधारक नोकरीच्या प्रतीक्षेत। नगर परिषदेमधील अनुकंपधारकांचे भर थंडीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबतच्या घोषणेनंतर पंढरपुरात शिक्षकांचा आनंदोत्सव। माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह शेकडो शिक्षकांनी वाढलेत पेढे। अमोलशी संपर्क करून द्या, अन्यथा टोकाचं पाऊल उचलू। संसद प्रकरणामधील आरोपी अमोल शिंदेच्या कुटुंबियांची मागणी। गावात मजुरी मिळत नसल्यानं अमोलचं कुटुंबीय हवालदिल झालेलं आहे। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून आयोजित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा वाचनाला प्रारंभ। 16 ते 20 डिसेंबर दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन। सिंधुदुर्गच्या माणगावमधील दत्त मंदिरामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची भेट। मिश्रा यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी म्हणून आढावा घेतलाय। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत उद्या सांगलीतील मिरज दौऱ्यावर। भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालिमी संपन्न।
धुळ्यात माजी सैनिकांकडून विजय दिवस साजरा. शहरातील अब्दुल स्मारक चौकामध्ये विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमधील 9व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा. 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान चित्रपट महोत्सव पार पडणार. अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट. प्रवाशांना स्थानकावर प्रसन्नता वाटण्यासाठीच रंगरंगोटीचं काम करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या DKTAच्या विद्यार्थ्यांची भन्नाट कल्पना. टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून स्टूल बनवण्याची ही कल्पना आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर हरभरा उपटून फेकून देण्याची वेळ. हतबल झालेल्या शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 28 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश जारी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात पडसाद उमटण्याच्या शक्यतेवरून जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी. बुलढाण्यात एकानं तोतया जिल्हाधिकारी बनून रेती माफियांकडून लाखोंची रक्कम उकळली आहे. देऊळगाव राजा तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिममध्ये जय गजानन कृषी बाजाराच्या वतीनं वजन काट्यात तफावत असल्यानं आणि फसवणूक केली जात असल्यानं शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून काटे सील. रत्नागिरीच्या मँगो पार्कसाठी 200 एकरचं आता भूसंपादन करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी MIDC प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. धाराशिव जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय 2,68,00,000 रुपयांचा प्रस्ताव. नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसानं 1,200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2022 हंगामामध्ये 1,25,000 शेतकऱ्यांचा पीक नाकारलाय. पीक विमा न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची 294 कोटी रुपयांच्या रक्कम वसुलीसाठी विमा कंपन्यांना नोटीस. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. हरभरा पिकावर मर रोगाचे संकट ओढवल्यानं हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील गोभणीमध्ये सोयाबीन कपाशीसह कडधान्याला भाव देण्याची रयत क्रांती संघटनेची मागणी. 5 दिवसांपासून कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पपईच्या बागेचं नुकसान. पपईची फुलं गळून गेल्यानं उत्पादनात घट होणार. शेतकरी चिंतेत. पुण्याच्या भोरमधील हिंडोर्डी या खोऱ्यामध्ये गालफुगीच्या आजाराची साथ आलेली आहे. 5 ते 12 वयोगटातल्या लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण अधिक आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कपाशीला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. योग्य दर नसल्यानं कापूस घरातच पडून कापसाला भाववाढ देण्याची मागणी. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील सादोळा परिसरामध्ये अवकाळी हरभराचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर प्रशासनाकडून अद्याप नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे नाहीत. धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा मार्ग मोकळा. 719 गावातील अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आल्यानं दुष्काळी उपाययोजना करण्यास मदत होणार. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये युरिया खतांची टंचाई. खताच्या दुकानासमोरच शेतकऱ्यांच्या रांगा. कोल्हापुरातील कोरोची शिवाजीनगर परिसरातील बोर आणि विहिरींना केमिकलयुक्त पाणी. वारंवार तक्रार देऊनही कुणी दखल घेत नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपाचा मोठा फटका. जिल्ह्यातील 1,176 अंगणवाड्यांना टाळे तर 40,000हून अधिक बालके शिक्षणापासून वंचित आहेत. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये 13वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा. 26 जिल्ह्यातील तसंच देशभरातील विविध राज्यातील 1,000हून अधिक स्पर्धक सहभागी. जेजुरी गडावर चंपाषष्ठीनिमित्त भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसिद्ध गायक राजेश दातार, राजेंद्र दुरकर आणि अमोल बेलसर यांनी गायली आहेत भक्तिगीतं. सोलापूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामाला आता आजपासून सुरुवात झाली. सवानी हेरिटेज या संस्थेकडून काम होणार आहे. नाशिकमध्ये निघाली श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा. यात्रेमध्ये ढोल पथक, लेझिम पथकाचा सहभाग. श्रीरामाच्या जयघोषात प्रसिद्ध आशा काळाराम मंदिराजवळ यात्रा समाप्त. अहमदनगरमधील MIDC परिसरात पिस्तूल आणि कोयता हातात घेऊन गुंडांचा धुमाकूळ. MIDC परिसरात एका व्यक्तीवर कोयत्यानं वार करत जीवघेणा हल्ला. एकट्या धाराशिव जिल्ह्यात डॉक्टर शोध समितीला सापडलेत 69 बोगस डॉक्टर. सर्वेक्षणामध्ये सापडलेले बहुतांश डॉक्टर हे बंगाली आहेत.
कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना हे उपचार करत होते रुग्णांवर. नाशिकमध्ये 4 दिवसांपासून धुडगूस घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. गंगापूर रोडवरील रामेश्वर नगरमध्ये धुडगूस घालणारा हा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलेला आहे. पुण्याच्या टेमघर धरणामधून दुरुस्तीनंतरही पाण्याची गळती सुरूच. प्रतिबंधक कामं हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणामध्ये 93% घट झालेली आहे. अकोला जिल्ह्यातल्या पाळसो बढे येथील गावकऱ्यांना नालीतील घाण पाण्याचा पुरवठा. पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांच्या नळाला नाली मिश्रित पाणी येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 महिन्यात 224 मुलांनी सोडलंय घर. पालक रागावले म्हणून मुलांनी घरं सोडलेली आहेत, तर अल्पवयीन मुलांनी घरं सोडून जाण्याचे प्रमाण सध्या वाढलेलं आहे. तुळजाभवानी देवीची बोगस वेबसाईट आणि मोबाईल ॲप केल्या प्रकरणी आता पुजाऱ्यास अटक करण्यात आली. मंदिर प्रशासनाची कसलीही परवानगी न घेता विजय सुनील बोदले या नावाच्या व्यक्तीनं ही वेबसाईट बनवली होती. पैशाचा पाऊस पडतो म्हणून एकाची 18 लाखांची फसवणूक. हडपसर पोलिसांकडून भोंदूबाबासह त्याच्या सहकार्याला अटक, तर 4 फरार आरोपींचा शोध सुरू. परभणीच्या जिंतूर जालना मार्गावरील चारठाणा पुलावर एका ट्रकचा अपघात झाला आणि या घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी आहेत. सांगलीच्या मिरजेत इमारतीच्या 3ऱ्या मजल्याची लिफ्ट कोसळून दुर्घटना. एकाचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. सांगलीत अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी तरुणास 5 वर्षांच्या शिक्षेसह 5,000 रुपयांचा दंड. दंड न भरल्यास आरोपीसह 6 महिने सश्रम कारावास असेल. रत्नागिरी शहरातील गवळीवाडा इथं मध्यरात्री घराला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सिंधुदुर्गच्या खारेपाटण इथं माळ रानावर वणवा लागल्यानं नैसर्गिक संपत्तीचे नुकसान. वणव्यामुळे आंबा आणि काजूच्या झाडांचं मोठं नुकसान झालंय. पुण्यात मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक. दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अपहरण झालेल्या अहमदनगरच्या इमामपूर येथील हनुमंत आवारेचा मृतदेह आढळलेला आहे. हत्या करून मृतदेह शेंडी शिवारामध्ये टाकल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. नाशिकच्या पवन नगर गोळीबार प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे आता तपास सुरू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारानं समोरील व्यक्तींना ठार मारण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे.